तर स्वातंत्र्यदिनी मांस विक्री बंदी काँग्रेस सरकारकडूनच। यंदा कृष्ण जन्मोत्सव आणि स्वातंत्र्य दिन एकत्र, यंदा मांस विक्री बंदीची कठोर अंमलबजावणी होणार आहे। तर या संदर्भात विविध प्रतिक्रिया आपण पाहिलेल्या आहेत। जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भात वक्तव्य केलं होतं आणि या मांस विक्री बंदीचा विरोध केला होता। स्वातंत्र्य दिनी मांस विक्री बंदी काँग्रेस सरकारकडूनच, तर या आधीचाच हा निर्णय होता अशी नोंद आहे। तर यंदा कृष्ण जन्मोत्सव आणि स्वातंत्र्य दिन एकाच दिवशी आहे। यंदा मांस विक्री बंदीची कठोर अंमलबजावणी होणार आहे। तर या मांस विक्री बंदीवरून अनेक प्रतिक्रिया समोर येत होत्या, टीकाही करण्यात येत होती। जितेंद्र आव्हाड यांनी या मांस विक्री बंदी विरोधात भूमिका घेतली होती आणि आपण मांस खाणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं होतं। त्यामुळे त्यांच्यावरही टीकेची झोड उठली होती। 15 ऑगस्ट रोजी कत्तलखाने बंद ठेवण्याच्या काही महापालिकांच्या निर्णयावरून महायुती सरकारवरती आगपाखड करणाऱ्या जितेंद्र आव्हाड आणि आदित्य ठाकरे या दोघांनाही माझा प्रश्न आहे की या निर्णयाची पहिली अंमलबजावणी त्यांचे नेते शरद पवार यांनी केली होती मुख्यमंत्री असताना 1988 मध्ये। त्या निर्णयाबद्दल शरद पवार यांचा निषेध करणार का? शरद पवार यांना जाब विचारणार का? शरद पवार